मजदूर की आवाजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता जुईनगर नवी मुंबई येथे तर गेली कित्येक वर्षापासून हे देशवासियांना हा एक याच्यामध्ये होते की राम प्रतिष्ठापना हे कधी होणार प्रतीक्षा होते। पूर्ण जगभर नाही तर पूर्ण जगात या प्राणप्रतिष्ठेची आज प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। तसंच महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण म्हणून साजरा करण्यात येतो। तर आपल्यासोबत एक छोटे युवक आहेत, त्यांना मोठा एकदम साजेसा राम असा अवतार दिला आहे। तुमचं नाव काय? तर बघू शकता आपण नवी मुंबईमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हा सण सार्थक मकरंद चव्हाण। हां, आता तुम्ही रामाच्या प्रतिमेत आलात, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय ना? तर आपल्यासोबत काही समाजसेवक किंवा हे आहेत सर, काय सांगाल? आता 500 वर्षापासून आपण प्रतीक्षेत आहोत, आज तो दिवस उजाडला, काय सांगाल? आज अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि हा आज एक सुवर्ण क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे सर्व देशवासियांसाठी। आज पूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मला वाटतं गुढीपाडवा, रामनवमी आणि दिवाळी असा हा त्रिवेणी संगम दुग्धर्षक शर्करा योग म्हणावा लागेल। आणि इथून पुढे 22 जानेवारीला आपण दिवाळी दरवर्षी साजरी करूया। 500 वर्षाचे तुम्ही बोलले ते बरोबर आहे, परंतु रामाला 14 वर्षाचा प्रभू रामचंद्राला वनवास होता, पण भक्तांना 500 वर्ष थांबावं लागलं। परंतु 500 वर्षानंतर की होईना या ठिकाणी आपल्याला एक गर्वाची बाब आहे की राम जन्मभूमीच्या ठिकाणी आज प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झालेली आहे। हा सर्व देशवासियांसाठी आज अभिमानाचा क्षण आहे। आणि आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, पण खूप लोकांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे की दिवाळी पेक्षाही मोठ्या उत्साहात हा सण साजरा झाला पाहिजे, हा त्योहार साजरा झाला। तुम्हाला काय वाटतं? नाही, मला पण असंच वाटतं की हा जो सण आहे, कारण हा एक देशवासियांसाठी नव्हे तर पूर्ण जगामध्ये सर्वांनी या सुवर्ण क्षणाची दखल घेतलेली आहे आणि म्हणून नेहमीच हा क्षण आनंदाने साजरा झाला पाहिजे आणि प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये सदैव राहिले पाहिजे असं माझं मत आहे। तर काही लोक याला वेगळं वळण लावतात, त्यांना काय मेसेज आहे छोटासा? नाही, कोण काय बोलतो त्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपल्याला प्रभू रामचंद्रापूर्वी प्रति जी आपली भावना आहे ती आपण जपायची आहे, बाकी कोणाकडे लक्ष द्यावं असं मला वाटत नाही। तर अजून काय आपल्यासोबत राम भक्त आहेत, त्यांना विचारूया। पण सर, काय सांगाल, काय नियोजन केलेलं आहे? काय नाही, जे झालंय व्यवस्थित झालंय, फक्त एवढं समजायचं की आमचा पूर्ण जन्म झाला आहे, पुनर्जन्म झाला आहे आमचा, बस। नाही, बाकीचे जे तुमच्या मंडळातर्फे जे वाटप चालू आहे ते किती वाजेपर्यंत राहणार आणि किती लोकांसाठी? आता जेव्हापर्यंत हे सगळे राहतील त्याचपर्यंत राहणार, त्यानंतर आपले क्लोज। आता जो हा दिवस उजाडला त्यासाठी काय प्रतिक्रिया असते तुमची? त्याच्यासाठी तर काय प्रतिक्रिया नाही, पण सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे। धन्यवाद। जय श्रीराम। सर, काय सांगत? आहे ना, जय श्रीराम। आपली दुसरी दिवाळी चालू आहे, साजरा केला जातोय आणि खूप लोक या तुम्ही खुश आहेत आणि सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की दिवाळीपेक्षाही मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करूया। दरवर्षी दिवाळीपेक्षाही हा सण म्हणून साजरा करूया। मी विष्णुपुरे, मजदूर की आवाज, जुईनगर, नवी मुंबई।